आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहतोय दक्षिण मुंबईतील एनसीपीत रतन टाटा यांचं सध्या पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्या संदर्भातली आपण ही लाईव्ह दृश्य पाहू शकतोय। अमित शहा यांच्याकडून नुकतीच रतन टाटा यांना ही श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहू शकतोय दक्षिण मुंबईतील एनसीपीत रतन टाटा यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं होतं। सकाळी 10 वाजता हे पार्थिव ठेवण्यात आलेलं होतं। संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हे पार्थिव या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी असेल। आपण सध्याची ही लाईव्ह दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नुकतेच पोहोचले आणि त्यांनी रतन टाटा यांच्या पार्थिवाचं हे अंतिम दर्शन घेतलं। आपण पाहू शकतो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यांच्या समवेत आहेत। त्यांच्याकडून सुद्धा रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात येते। तर यानंतर वरईतील स्मशानभूमीत रतन टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील। आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहतोय एनसीपी मधली ज्या ठिकाणी रतन टाटा यांचं पार्थिव या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। अंतिम दर्शन घेण्यासाठी अनेक दिग्गज नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण पाहू शकतो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आपल्याला दिसतायत। त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांनी सुद्धा येऊन रतन टाटा यांचं शेवटचं दर्शन घेतलं आणि त्यांना ही श्रद्धांजली अर्पण केली। त्या संदर्भातली आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय। आपण सकाळीच पाहिलेलं होतं रतन टाटा यांनी एक्सपोज्ड सुद्धा केलेली होती आणि त्यांनी श्रद्धांजली वाहिलेली होती रतन टाटा यांना आणि सध्या ते त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। थोड्या वेळापूर्वीच आपण दृश्य पाहिली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। आपण पाहू शकतो अमित शहा यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक इतर नेते सुद्धा पाहायला मिळत आहेत। आशिष शेलार सुद्धा त्यांच्या समवेत आहेत आणि यानंतर मुंबईतल्या वरई येथे रतन टाटा यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येतील, अंत्यसंस्कार होतील आणि यावेळी सुद्धा अमित शहा उपस्थित राहणार अशी माहिती मिळते। नुकतीच आपण ही सध्या लाईव्ह दृश्य पाहतोय। अमित शहा यांनी नुकतंच रतन टाटा यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं आणि त्यावेळीचे हे दृश्य। एक उद्योगरत्न, एक समाजरत्न आपल्यातून हिरावून गेला अशी भावना खरं तर सर्व स्तरातून व्यक्त केली जाते। अनेक नेत्यांनी खरं तर या संदर्भात एक्सपोज सुद्धा केलेल्या होत्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक्सपोज करत रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिलेली होती आणि नुकतेच आपण पाहिलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी रतन टाटा यांचं शेवटचं दर्शन घेतलं आणि त्यावेळीचे हे दृश्य। संध्याकाळी 4 वाजेपर्यंत रतन टाटा यांचं हे अंतिम दर्शन सुरू राहणार आहे आणि त्यानंतर वरईतल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात रतन टाटा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील आणि यावेळी सुद्धा अनेक नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। आपण ही दृश्य पाहतोय अगदी थोड्या वेळापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी रतन टाटा यांचं शेवटचं दर्शन घेतलं आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली। त्यांच्या समवेत अनेक नेते सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले। यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आशिष शेलार सोबतच अनेक नेते सुद्धा होते ज्यांनी सुद्धा रतन टाटा यांना ही श्रद्धांजली वाहिलेली आहे। आपण पाहू शकतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा यांनी सुद्धा रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली। आपण सकाळपासूनच पाहतोय अनेक दिग्गज नेते मंडळी या ठिकाणी आलेली होती। उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे, अजित पवार यांनीही सकाळी येऊन रतन टाटा यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलेलं होतं आणि त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अगदी थोड्या वेळापूर्वीच रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। खरं तर रतन टाटा यांना शेवटचा निरोप देण्यासाठी अनेक नेते मंडळी या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत। अनेक नागरिक सुद्धा या ठिकाणी मोठी गर्दी करत आहेत। त्यांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी अनेक नेते मंडळींनी पहाटेपासूनच सकाळपासूनच खरं तर या ठिकाणी गर्दी केलेली होती आणि नुकतीच सध्याची ही दृश्य ज्या ठिकाणी अमित शहा सुद्धा पोहोचलेले होते आणि त्यांनी रतन टाटा यांच्या पार्थिवावर
पार्थिवाचं दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत रतन टाटा यांचं हे पार्थिव या ठिकाणी असेल आणि सर्वसामान्यांसह अनेक नेत्यांना सुद्धा त्यांच्या पार्थिवाचं संध्याकाळी 4 वाजेपर्यंत दर्शन घेता येईल. त्यानंतर मुंबईच्या वरईमधल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. आपण पाहिलेलं होतं, खरं तर अनेक दिवसांपासून रतन टाटा हे आजारी होते. त्यांचं मुंबईतील ब्रीच कँडी या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली होती, ज्यामुळे सर्व स्तरातून आनंद सुद्धा व्यक्त केला जात होता. मात्र अचानक बातमी आली की त्यांची प्रकृती ही अधिकच खालावलेली आहे आणि त्यानंतर ते लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना सर्व स्तरातून केली जात होती. कारण रतन टाटा यांचं नाव भारतातच नाही तर जगभरात मोठ्या आदरानं घेतलं जातं. मात्रच त्यांची प्रकृती ही अधिकच खालावत गेली आणि त्यानंतर त्यांना ICUमध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि त्याच दरम्यान उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. ही वार्ता सर्वत्र पसरली आणि त्यामुळे सर्वच क्षेत्रात शोककळा पसरलेली आहे. अनेक दिग्गज नेते मंडळीसुद्धा या ठिकाणी आलेले होते. सकाळपासूनच त्यांनी गर्दी केलेली होती आणि उद्योगपती रतन टाटा यांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी, त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी त्यांना श्रद्धांजली अनेक नेत्यांनी वाहिलेली आहे. आपण सकाळपासूनच अनेक प्रतिक्रिया सुद्धा पाहतोय. अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या होत्या, ज्यामध्ये रतन टाटा यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिलेला होता. नुकतेच अमित शहा सुद्धा या ठिकाणी येतील अशी माहिती मिळालेली होती आणि आपण काही वेळापूर्वीची दृश्य पाहिली, ज्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी उद्योगपती रतन टाटा यांना शेवटचा निरोप दिला, त्यांना श्रद्धांजली वाहिली. तर यानंतर वरईतल्या स्मशानभूमीत रतन टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील आणि यावेळी सुद्धा दिग्गज नेते मंडळी यासाठी उपस्थित राहणार अशी माहिती मिळते. आपण पाहिलं, अमित शहा यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा होते. सोबतच अनेक नेते सुद्धा त्यांच्या समवेत होते आणि त्यांनी सुद्धा रतन टाटा यांचं शेवटचं दर्शन घेतलेलं आहे. वरईतील स्मशानभूमीत टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सोबतच नरिमन पॉइंट ते वरई अशी टाटांची अंत्ययात्रा सुद्धा निघणार आहे आणि त्यावेळी सुद्धा ज्या नागरिकांनी रतन टाटा यांचं शेवटचं दर्शन घेतलं नाही, त्यांना ते शेवटचं दर्शन घेता येईल. रतन टाटा यांच्या जाण्याने खरं तर सर्वच क्षेत्रावर शोककळा पसरलेली आहे आणि सर्व स्तरातून शोककळा व्यक्त केली जाते. आपण पाहू शकतो, दानशूर व्यक्ती म्हणून रतन टाटा यांचा खरं तर आदरानं उल्लेख केला जातो. त्यांनी आपल्या संपत्तीतील जवळपास 65% संपत्ती दान केलेली होती. त्यांचं मोठं समाजकार्यात त्यांचं मोठं योगदान होतं. सोबतच भारताच्या अर्थव्यवस्थेत सुद्धा खूप मोलाचा वाटा त्यांचा होता. एक उद्योगरत्न, एक समाजरत्न हा आज आपल्यातून गेलाय आणि त्याचं दुःख हेच सर्व स्तरावर सध्या व्यक्त केलं जात आहे. आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहतोय दक्षिण मुंबईतली NCPतली, ज्या ठिकाणी रतन टाटा यांचं पार्थिव या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली वाहण्यात येते.